हॅलो, वेलकम टू शमिताज चॅनल। आज आहे दिनांक 1 ऑगस्ट आणि दुपारचे साधारण 1:30 वाजता आहेत। माझी आता 2 वाजता एक डेंटल अपॉइंटमेंट आहे, म्हणून मी तिथे जाणार आहे आणि त्यानंतर तेजस आणि मी काहीतरी प्लॅन केलंय, तर तुम्हाला घेऊन जाणार आहे मी तिथे। मला माहिती आहे बरेच दिवस मी नव्हते आणि मी आता प्रयत्न करणार आहे। खूप लोकांनी मला सांगितले की तू व्लॉग का नाही करत आहे, असंच थोडासा ब्रेक घ्यावासा वाटत होता म्हणून, पण आता प्रयत्न करीन की जसा जमेल तसा व्लॉग करीन। चला तर मग जाऊया। व्लॉग सुरू करायच्या अगोदर चला तर आपण आमची बाल्कनी गार्डन पाहूया। इथे तेजसने बेझल, चाइव्स आणि पार्सली लावलेत आणि त्यासोबतच भरपूर छोटी मोठी झाडं लावली आहेत। माझं फेवरेट यातलं आहे ती म्हणजे ही फुलं। तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा हां। मी आमच्या घराजवळच क्लॅरिटी डेंटल इथे गेले। माझं अगोदर खरं चाललेलं की चालत यायचं, कारण साधारण 1.5-2 किलोमीटरच आहे घरापासून, म्हणून पण तेजस मला बोलला की हे बघ खूप ऊन असणार आहे, तू गाडी ठेव, म्हणून सकाळी मी त्याला ऑफिसला सोडून आले आणि गाडी ठेवली माझ्याकडे। आणि मी खरंच हॅपी आहे की मी गाडीने आली आहे, कारण काय प्रचंड ऊन आहे आणि इथे चालत यायला जाम त्रास झाला असता, त्याच्यामुळे थँक्यू तेजस। डेंटल अपॉइंटमेंट झाल्यावर मी तेजसला घ्यायला युनिव्हर्सिटीला गेले। आता आम्ही निघालोय घरून आणि जातोय फोर्ट व्हाईट अलाइव्हला। आज आमचं 6:15चं बायसन सफारीचं बुकिंग आहे आणि म्हणून आम्ही तिथे चाललोय। खरं तर प्लॅन होता की तेजसला पिकअप केल्यानंतर आम्ही कुठेतरी टाइमपास करू, कुठेतरी वॉक वगैरे करू आणि मग जाऊ डायरेक्ट फोर्ट व्हाईट अलाइव्हला किंवा फोर्ट व्हाईट अलाइव्हलाच एखादी ट्रेल करू। पण एवढं गरम होतंय की 36 आणि 38 डिग्री सेल्सिअस आहे, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं नको बाबा, घरी जाऊया आणि सफारीच्या आधीच आपण तिकडे पोहोचूया। आता जाऊन भेटूया आपण फोर्ट व्हाईट अलाइव्हला। आमच्या घरापासून साधारण 10 ते 15 मिनिटाच्याच ड्राईव्हवर फोर्ट व्हाईट अलाइव्ह आहे आणि तिथे आम्ही आमच्या 6:15च्या बायसन सफारीला पोहोचलो। ते लवकरच पोहोचलो असल्यामुळे तिथील गिफ्ट शॉपमध्ये आम्ही थोडासा फेरफटका मारला। या फोटोत जो मागे प्राणी दिसतोय तो म्हणजे बायसन आणि या प्राण्याच्या सफारीला आज आम्ही इथे आलो होतो। मी पहिल्यांदाच पिवळं जास्वंद पाहत होते, खूप भारी आहे ना। आमची टूर शार्प 6:15 वाजता सुरू झाली आणि आम्ही दोघे खूप एक्साइटेड होतो। आमच्या टूर गाईडचं नाव कटरीना होतं आणि ती इथे आम्हाला थोडीशी माहिती देते। If they're starting to feel a little bit nervous though, they'll lift their tail up and they'll stick it straight out or they'll stick it straight up in the air. So that's a sign of a bison that's feeling a little bit aggressive. So in that case, I'll back off and give them a little bit more room. We've never had any issues with bison getting aggressive with the bus. फोर्ट व्हाईट अलाइव्ह ही एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांच्याकडे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज असतात। मेन कोर आहे कनेक्टिंग विथ नेचर आणि म्हणूनच आम्हाला इथे यायला खूप आवडतं। लॉटच्या सुरुवातीलाच आम्हाला हे 2 बायसन दिसले। आत्ता जी बायसन उठली ती म्हणजे इथली ग्रँडमा बायसन आणि तिचं वय 21 वर्ष एवढं आहे। जसे आम्ही अजून पुढे आलो तसाच आम्हाला हा बायसनचा घोळका दिसला। या घोळक्यात अगदी पिल्लापासून ते मोठ्या वयाचे बायसन्स हे सगळे एकत्र होते। या ग्रुपची लीडर मोस्टली एक फिमेल बायसन असते। हे ऐकून मला जाम आश्चर्य आणि मजा वाटली। Okay, here comes the bull. He's just in the back. His hump is taller than all of the others. So
अशा प्रकारे बायसन्सना पाहत त्यांच्याबद्दल माहिती घेत 1 तास कसा गेला कळलंच नाही आणि आमची टूर संपली. तेजस आणि मला खूप मजा वाटली आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना रेकमेंड करू, जर तुम्ही विनिपेगमध्ये आहात तर नक्की ही बायसन सफारी करा. घरातील बेझिलचा तेजसने असा मस्त पेस्टो सॉस केला आणि आम्ही फ्रेश बेझिल सँडविच खाऊन आमचा आजचा दिवस छानरित्या संपवला. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.